सुरुवातीलाच संभाजीनगरमधून एक मोठी बातमी येते म्हणजे गंगापूर इथल्या मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ झालाय। आसेगाव गणाची मतमोजणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि ठाकरे गटाचे उमेदवार कैलाश हिवाळे यांनी मतमोजणी मशीन बदलल्याचा गंभीर आरोप केला। या कारणावरून मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद झालाय। मतमोजणी मशीन बदलल्याचा उमेदवाराचा आरोप होता, त्यावर कर्मचारी आणि उमेदवार तसंच त्यांचे समर्थक यांच्यामध्ये वाद झालेला आहे। संभाजीनगरच्या गंगापूर मतमोजणी केंद्रावर हा राडा दिसून येतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, नेमका आक्षेप काय? मतमोजणी मशीन बदलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, आता दिल्ली काय परिस्थिती आहे? हा आक्षेप असा होता की ईव्हीएम मशीनवर दिलेला क्रमांक आणि उमेदवारांना दिलेला क्रमांक याच्यात तफावत असल्याचा आक्षेप उमेदवारांनी घेतला होता आणि त्यामुळे तुम्ही निकाल अजून देताना जे निवडून आलेले उमेदवार आहे त्यांना विजयाचं प्रमाणपत्र देऊ नका, आमचा आक्षेप घ्या, असा सगळा हा उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा आक्षेप होता आणि त्यामुळे त्यांनी प्रचंड गोंधळ थेट मतमोजणी केंद्रातच घातला। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांना पाचारण करावं लागलं। पोलिसांनी या सगळ्या उमेदवारांना आता बाहेर नेलेले आहे, त्यांची समज काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र परिस्थिती अजूनही तिथे तणावाची पाहायला मिळते। त्यामुळे जी संभाजीनगरची राडा गोंधळाची परंपरा होती ती मतमोजणीच्या शेवटच्या क्षणापर्यंत संभाजीनगरमध्ये कायम पाहायला मिळते आणि गंगापूरच्या या मतमोजणी केंद्रावर हा सगळा गोंधळ झालेला आहे। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय संभाजीनगरच्या गंगापूर मतदान केंद्रावर मतमोजणी दरम्यान हा सगळा प्रकार झालेला आहे। ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। गंगापूर मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ दिसून येतोय। ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप उमेदवारांनी केलेला आहे आणि तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे।